म्हणतात ना, जब नाश मनुज पे छाता है तो पहले विवेक मर जाता है. म्हणजे जेव्हा माणसाचा काल येणार असतो किंवा वाईट दिवस येणारे असतात ना, त्याची बुद्धी पूर्णपणे संपते. म्हणजे त्याला चुकीचं दिसत नाही, बरोबरही दिसत नाही, वाईट लोकं दिसत नाही, घाणेरडे लोकं दिसत नाही, चांगलं दिसत नाही, वाईटही दिसत नाही. त्याला सगळे एकसारखेच दिसतात. बाई जर असेल तर बाईमध्ये त्याला रान दिसणार, असं असतं. तर आपल्या वेळेची आणि दुसऱ्याच्या वाईट वेळेची माणसाने कधीच एवढा फायदा नाही उचलायचा. एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्या चांगल्या वेळेची आणि दुसऱ्याच्या वाईट वेळेची ज्याने फायदा उचलला आणि तिच्या डोळ्यात तुमच्यामुळे एक थेंब जरी आला ना, त्या व्यक्तीला नरकातसुद्धा जागा मिळत नाही. मी कोणाला शिव्याशाप देत नाही आहे आणि देणारही नाही. मी हरिभक्त आहे. पण काय सांगू की इतकं वाईट वाटतं ना की कुणावर भरोसा ठेवायचा आणि तो व्यक्ती सलाम नमस्ते करणार आणि चूतिया बनवणार, वेड्यात काढणार. ठीक आहे बेटा, आज तेरी बारी कल मेरी भी बारी होगी. माझा विश्वास फक्त माझ्या देवावरती आहे, माझ्या परमेश्वरावरती आहे की मी काही कुणाला त्रास देण्यासाठी किंवा काही करण्यासाठी मी कुणाशी भांडत नाही आहे की मी कुणाच्या विरोधात पण नाही. मी फक्त माझ्या आईच्यासोबत आहे. आईची इच्छा करण्यापुरता तिच्यासोबत आहे, बाकी काही नाही आहे. कुणाशी भांडणं किंवा कुणाला शिव्यागाळ देणं, कुणाला वाईट बोलणं किंवा कुणाची बदनामी करणं, मला एवढा वेळच नाही यार. कारण माझ्या घरची जिम्मेदारी, माझ्याकडे एवढं फालतू वेळ नाही की मी कुणाचं शिव्याशाप देत बसू किंवा कुणाची बुराई करू किंवा कोणाचे षडयंत्र असू. आणि पहिली गोष्ट, मला षडयंत्र सिरियसली अजिबात येत नाही. मला जमतच नाही या गोष्टी. हां, रागात जरी मी काही बोलले ना, माझ्या मनात तसं काहीच नसतं. म्हणूनच परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्यासाठी धावून येतो. आणि हो, आलायच, नेहमीच आलाय आणि ह्यावेळी पण येईल. मला विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे. आज मी एवढी लो फील करते ना की अक्षरशः खूप जास्त लो फील करते. की ज्या लोकांनी दीड दमडीसाठी गद्दारी केली, धोका दिला, माझा केशव, माझा माधव, माझा सखा, माझा श्रीकृष्ण, माझं तेवढंच एक म्हणणं आहे माझं की देवा परमेश्वरा, जो व्यक्ती त्याला मला जेवढं काही जी काही वस्तू देईल ना, त्याला कोटी कोटीने रिटर्न कर. कारण कर्मा जेव्हा हिशोब करायला निघतो ना, तो कुणाची लाच नाही घेत, तिथे कुणाचा कॉल नाही चालत. आणि कर्मानं हे पण नाही बघत की तुम्ही कोण आहे, तुम्ही खूप मोठे आहात, छोटे आहात, रिच आहात, की तुम्ही काय, कोणत्या लेवलला आहे, काय. कर्मा काहीच बघत नाही. कर्मा फक्त लिहायला बघतो आणि त्याचे फळं हातात देतो. म्हणजे एकच विनंती श्रीकृष्णाला की ज्या व्यक्तीने मला जे काही दिलं त्याला कोटी कोटी आणि कोटी कोटीने रिटर्न कर. बस, मी कोणाला शिवाशाप देणार नाही. पण आज मी एवढ्या वाईट प्रकारे प्रॉब्लेममध्ये फसलेली आहे ना, माझी हिंमत तुटलेली नाही, अजिबात नाही. मैं टूटने वालों में से नहीं हूँ. एकटीच लढणार आहे. कारण की म्हणतात ना, हां, एक छोटं नाही, फार मोठं एक्झाम्पल आहे महाभारताचंच. माहीत असेल ना की अर्जुनबरोबर एकटा श्रीकृष्ण होता, दुर्योधनबरोबर नारायणी सेना होती, ते 100 कौरव होते आणि हे 5 पांडव. त्यांची रक्षा करणारा फक्त एक श्रीकृष्ण, जो माझा आहे. मी आज अर्जुन आहे, माझा सारथी माझा श्रीकृष्ण माझ्यासोबत आहे. आणि हे जे आहे ना, कौरवांची सेना, हा दुर्योधन राक्षस. तर त्या श्रीकृष्णाची मी भक्त आहे की ज्याने 100 कौरवातला एकही वाचू नाही दिला आणि 5 पांडवातल्या एकालाही धक्का नाही लागू दिला. तर आम्ही 5 पांडव आहोत. कुणाचं वाईट व्हावं किंवा कुणाला शिक्षा मिळावं किंवा कुणाचं काही व्हावं अशी माझी बात इच्छा नाही. पण काय करू, मी खूप काही प्रयत्न केले लोकांना समजावण्याचे, पण यांची वाईटच बुद्धी काम करते, यांची शिकवलीच बुद्धी काम करते. यांना एवढंही समजत नाही आहे की लोक तुमचा वापर करत आहेत आणि वापर करून घेतला आहे घाणेरड्या प्रकारे. सिरियसली मला तर लाजच वाटते बोलायची सुद्धा. पण म्हणतात ना, गाढवाला तुम्ही किती समजा, गाढवाला समजत नाही आहे. खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. कारण की हे जे पैसा आज तुमच्याकडे आहे ना, राजाचा रंक व्हायला 1 सेकंदही लागत नाही. घमंड काहीच कामाचा नसतो. आणि ज्या जागी कोणत्या स्त्रीची तळतळ पडली, आई, बहीण किंवा कुणी असो,
ज्या जागी, ज्या जमिनीवर कोणत्या स्त्रीची एक अश्रूचा थेंब जरी पडला ना, तो स्थळ आहे ना, नरकसुद्धा बनणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं की तुम्ही धरतीवर किती नाचा, कितीही कोणाला त्रास द्या, तुम्ही किती काही असू द्या, शेवटी न्याय तर परमेश्वरच करतो. तुम्ही भले इथे थोड्या वेळेसाठी जिंकताल किंवा थोड्या वेळेसाठी त्रास देताल, जे काही करताल, जे काही तुमच्या हातात येते तुम्ही करताल, पण जेव्हा देव स्वतः न्याय करायला बसतो ना, तो सगळ्यांना लाईनवर असतो. ठीक आहे, जास्त ज्ञान देणार नाही. हे तर वेळच दाखवेल की आता आगे आगे देखते होता है क्या, की खरंच कलियुग आहे, देव पण काय चुकीच्या लोकांच्या सोबत आहे की काय. मला पण तेच बघायचं आहे. ह्यावेळी ही परीक्षा माझी नाही आहे, ही परीक्षा माझ्या देवाची आहे, माझी भक्तीची परीक्षा आहे. की मी देवाला तेच विचारणार आहे की ठीक आहे, एक दिवस एवढे दिवस मी तुझी भक्ती केली, तू मला काय फळ देणार आहेस. कारण फळ मला नको आहे, माझ्या लोकांसाठी पाहिजेत. की मी खूप काही मिटवायचे प्रयत्न केले, पण ज्या कुणाही लोकांना मिटवण्यासाठी मी आजमावायची कोशिश आजमावलं की तुम्ही मिटवी करा, त्या लोकांनी तेवढं मिसअंडरस्टँडिंग क्रिएट केलं. कारण त्या लोकांना समोरून जास्त फायदा आहे ना, प्रत्येक प्रकारे फायदा आहे. माझ्यासारखी काय देणार, माझ्याकडे काय द्यायला, काहीच नाही आहे. माझा श्रीकृष्ण मला विश्वास देतो आणि मी माझ्या श्रीकृष्णाला भक्ती देते. बस आम्ही दोघंच एकमेकांना एवढंच देऊ शकतो. आणि जोपर्यंत माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे, माझा विश्वास तुटणार नाही आहे. मी आतून थोडीशी जरी खचली ना, माझी हिंमत तुटली नाही, मी माघारी घेणार नाही. कारण की जी लोक चुकीचे आहे, त्यांच्या पाठी जर एवढे लोक आहे, ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही कोणाला त्रास देण्यासाठी काहीच करत नाही आहे. तर बघा ना, आमच्यासाठी पण परमेश्वर येईलच ना, कोणत्या ना कोणत्या रूपात तो स्वतः साथ देईल. जय श्री कृष्ण.